जय हरी माऊली. सर्वांना जय हरी. कथा करून या द्रव्य घेती घेती तयाशी अधोगती नरकवास या अभंगावरचं आपलं चिंतन सुरू आहे. आता प्रश्न मागे मी निर्माण केले होते. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी कुठल्याही कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी शब्द पांडित्य न दाखवता त्या शब्दाचा, कारण लिखाण करणाऱ्यांचा अधिकार फार मोठा आहे म्हणून सांगितलं. हा अभंग जगद्गुरू तुकोबारायांचा आहे. जगद्गुरू तुकोबाराय म्हणजे दुसरे तिसरे कोण नव्हे, तुका विष्णू नाही दुजा. ध्यानात आलं का? भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेले हे अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत. आणि तुम्ही जर ह्याला शब्दशः पांडित्य गाजवत असाल आणि चुकीचा भ्रम निर्माण करून काहीतरी वारकरी संप्रदायामध्ये द्वेष निर्माण करत असाल, फळ्या निर्माण करत असाल, तर ते चुकीचं आहे. लक्षात ठेवा. तुम्ही स्वतः द्रव्य किंवा पैसे धन देत नाही म्हणून जे घेते देते त्यांच्यावरती टीका करणं आपणास म्हणजे मत मांडण्याचा, प्रवचन करण्याचा, कीर्तन करण्याचा, कथा करण्याचा अधिकार सर्वांना आहे. लक्षात ठेवा. कारण कथा म्हणजे काय आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत जगद्गुरू तुकोबारायांचं मत आपणाला कळणं अवघड आहे. म्हणजे कळू शकत नाही आपणास. कारण का? आपणास प्रथम कथा समजण्यासाठी कथा हे काय आहे हे कळणं आवश्यक आहे. तर पूर्वी ग्रंथ या शब्दातला 1% भाग, 1%च म्हणा, 1% सुद्धा येत नाही, त्यामध्ये कथा मोडली जाते. त्यानं आलं का? तर कथा करून या हे सांगण्यापूर्वी आपणाला कथा काय आहे, तर कथा हा एक ग्रंथाचे मुख्य 3 प्रकार आहेत. लक्षात ठेवा. प्रथम ग्रंथ म्हणजे काय हे कळणं आवश्यक आहे. ग्रंथ याचा शुद्ध मराठीमध्ये अर्थ होतो ग्रंथ म्हणजे गाठ. लक्षात आलं का? आणि ग्रंथ म्हणजे असं ठिकाण जिथे संशयाच्या गाठी पूर्णपणे तुटल्या जातात व ज्ञानाची प्राप्ती जिथे होते व जीवास त्या ज्ञानाचा जगण्यासाठी या नेचरमध्ये सर्वाइव्ह होण्यासाठी उपयोग होतो असं केलेलं लिखाण. लक्षात आलं का तुमच्या? त्याला ग्रंथ म्हणतात. काय काय सांगितलं आलं का लक्षात? मी जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढे जात नाही. ग्रंथचा मराठी अर्थ आपल्या शुद्ध भाषेमध्ये गाठ असा होतो. आणि ग्रंथ हे कशासाठी येते पहा. मनामध्ये संशय येणं हे असंच का, म्हणजे क्युरियासिटीला उत्तर देण्यासाठी. क्युरियासिटी म्हणजे जाणून घेण्याची क्षमता, द डिझायर फॉर नॉलेज. कारण हे काय कुत्रं मांजर हरिण हे घेऊ शकत नाही. ध्यानात आलं का? आहार निद्रा भय मैथुन तो श्लोक भागवतामधला ओवी पहा. आलं का लक्षात? परी मनुष्य देहीचे ज्ञान आगाध झालं. ह्या संशयाच्या गाठी तुटून ज्ञानाची प्राप्ती जीवास होण्यासाठी, आणि जीवास ज्ञान मिळालं की जीवाचं रूपांतर शिवामध्ये होतं. जीव शिव सम हरिपाठ. आलं का लक्षात? त्याला ग्रंथ म्हणतात. मग ह्या ग्रंथामध्ये प्रकार आहेत 3. त्यातला पहिला प्रकार जो आहे व्यास महर्षींनी जो सुरुवातीला सांगितला तो प्रकार म्हणजे निविर्गत. नीट लक्ष द्या. निविर्गत ग्रंथ हा त्याचा पहिला प्रकार. विनिर्गत म्हणा, विनिर्गत म्हणा,
निविर्गत म्हणा, परंतु विनिर्गत हा शब्द मला योग्य वाटतो. हा ग्रंथाचा एक प्रकार आहे. या प्रकारामध्ये हा जो ग्रंथ आहे तो काय आहे बाबा, हा हे काय प्रकार आहे? हा विनिर्गत ग्रंथ म्हणजे काय प्रकार आहे, तर ते तुम्हाला ज्ञानेश्वरी मधील बरं का एक ओळी तुम्हाला मी वाचून दाखवतो. जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, याला विनिर्गत ग्रंथ असं म्हणतात. मग आता हा जो वेद आहे, जो हा वेदार्थ सागरू जया निद्रितांचा गोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. इथे हा जो वेद आहे, वेद बाहेर पडलेला, मुखातून बाहेर पडलेला भगवंताच्या, हे वेद बर का तुम्हाला पुढे जाऊन मी सांगतो. नाथ महाराज म्हणतात बर का, हा वेद ब्रह्मदेवास सुद्धा कळत नाही, मग तुमच्या आमच्यासारख्याच काय घेऊन बसला. ब्रह्मा डोळसा तो वेदार्थ ना कळे, तेथे हे आंधळे व्यर्थ होती, असं नाथ महाराजांचं प्रमाण. मग हा विनिर्गत ग्रंथ आहे, याच्यामध्ये वेद एकच, वेद किती? एक. सुरुवातीला वेद एकच, लक्षात ठेवा. परंतु हा वेद व्यास महर्षींनी याचं 4 भागामध्ये मनुष्याच्या सोयीसाठी याचं 4 भागामध्ये रूपांतर केलं. त्यातला पहिला वेद अथर्ववेद, की ज्यामध्ये अहम ब्रह्मास्मी हे सांगितलं. त्यातला दुसरा वेद जो आहे तो ऋग्वेद. याच्यामध्ये जर तुम्ही कोळून काढलं तर याच्यामध्ये सांगितलं अयम आत्मा ब्रह्म, हे दुसऱ्या वेदामध्ये सांगितलं. तिसरा वेद जो आहे तो यजुर्वेद, म्हणजे प्रज्ञानम ब्रह्म, म्हणजे स्वतः तू ब्रह्म आहेस, नवे तुझा आत्मा हा ब्रह्म आहे, नवे जेवढी ही सृष्टी दिसते ह्याच्यासाठी 4था वेद सांगितला. सामवेद सांगितला. साम म्हणजे समान. अहम ब्रह्मास्मी तुला कळलं का? मी ब्रह्म आहे एवढं कळलं असेल तर शेवटचं वाक्य महावाक्य, हे 4 वेदांची 4 वाक्य बरं का, लक्षात ठेवा. हे महावाक्यामध्ये समावेश होता. इथं तत्त्वमसी हे सामवेदाच, म्हणजे मी ब्रह्म आहे, तू बी ब्रह्म आहेस, सर्व जगत हे ब्रह्म आहे. मग कुणी कुणाला द्यावं, कुणी कुणाला घ्यावं. मग आता हे वेद 4 वेद लक्षात ठेवा, 6 शास्त्र आणि 18 पुराण. आता वास्तविक पाहता शास्त्र आणि पुराण नीट लक्षात द्या, फक्त वेदांचा समावेश, या 4 वेदांचा समावेश या विनिर्गत ग्रंथामध्ये होतो. आपणाला कथा घेऊनिया द्रव्य घेती देती या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं, आणि ते शोधणं, त्याच्यावरती चिंतन करणं एवढं सोपं काम अजिबात नाहीये. त्याच्यामुळे चुकीचा काहीतरी संदर्भ घेऊन भ्रम निर्माण करू नये, ब्रह्म सांगावं. ध्यानात आलं का माझं स्पष्ट मत? मी कुणावर टीका करत नाहीये, परंतु जेव्हा स्वतः चिंतन करता तुम्ही अनेका लोकांशी चर्चा करा. चर्चा करून स्वतःचं गुरु जोपर्यंत स्वतः तुम्ही होत नाही तोपर्यंत तुम्हाला बहुतांची बहुमते अवघे पोकळो. ध्यानात आलं का? जगद्गुरू तुकाराम महाराजांचं वाक्य जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, कोण असं सांगेल, कोण तसं सांगेल, परंतु बहुतांची बहुमते अवघे पोकळ, म्हणून ऐकावे जनाचे करावे मनाचे. त्याचाच अर्थ मी माझ्या भाषेत सांगतो, जोपर्यंत स्वतःचा गुरु स्वतः होता येत नाही, आपणची देव होय गुरु. ध्यानात आलं का? आणि जगद्गुरू तुकोबा यांच्या बाबतीत स्वप्ना माझी हे गुरुकृपा त्यांना झाली. त्याच्यामुळं तुका विष्णू
लक्षात येते. जगद्गुरू तुकोबारायांच्या बाबतीत सर्वच काही वेगळं आहे. कळसस्थानी आहेत म्हणजे एवढं कुणी बी यावं गावच्या चावडीसारखं पान खाऊन फुकावं, असं कुणी बी यावं आणि त्यांच्या अभंगाचा अर्थ लावावा. आमचं लहानपणापासून आयुष्य गेलं याच्यामध्ये, तरी आम्हाला आणखीन आम्ही नाट्यकोटे येतो. यानं आलं का तुमचं की काय म्हणायचं आहे, महाराजांना निश्चित काय म्हणायचं आहे. हा झाला पहिला प्रकार. आता म्हणजे अशा प्रकारचे वेद तर ह्याच्यामध्ये तर कथा काही येत नाही. म्हणजे वेद सांगायला काय हरकत नाही, द्रव्य घ्यायला काय हरकत नाही आणि द्यायला बी काय हरकत नाही. परंतु तो वेद न कळाल्यामुळं, नीट लक्ष द्या मी काय म्हणतो त्याच्यावर, मग 6 शास्त्र लक्षात ठेवा. हे वेद न कळाल्यामुळं, ह्या वाक्याचा अर्थ प्रत्येकाला न कळाल्यामुळं याच्यावरच स्पष्टीकरण करणारा दुसरा ग्रंथाचा दुसरा प्रकार निर्माण झाला. त्या ग्रंथाचा प्रकार म्हणजे स्मृत ग्रंथ. स्मृती, ज्या अनुभवातून आलेल्या ज्या स्मृती आहेत, अनुभवातून म्हणतोय हा शब्द महत्वाचा आहे. आणि स्मृतीमध्ये राहतं, स्मृती म्हणजे बुद्धी, मेंदू मध्ये राहतं. हां, ते सर्व काही सत्य असतं. लक्षात ठेवा, ते अनुभवातून सिद्ध झालेलं असतं. देवाचा साक्षात्कार झालेल्या व्यक्तींनी, संत महात्म्यांनी, देवाच्या मुखातून बाहेर पडलेला हा ग्रंथ म्हणजे वेद. तो विनिर्गत, तो कोणालाच कळेना, अगदी ब्रह्मदेवाला सुद्धा कळेना. म्हणून ज्यांना देवाचा साक्षात्कार झाला, देव प्रत्यक्ष वेदाचं अनुभव घेऊन, ते फुकट म्हणत नाही जगद्गुरू तुकोबाराय. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. आलं का लक्षात? आम्हासीच ठावा. त्या काळचे कर्मकांड करणारे जे लोक होते जगद्गुरू तुकोबारायांच्या विरुद्ध लोकांचा थवा. आता विरुद्ध लोकांचा थवा म्हणण्याची काय आवश्यकता नाही. जगद्गुरू तुकोबारायांना बरं का तसे 2च संत. आता हे उग ब्राह्मणाविषयी म्हणजे जगद्गुरू तुकोबारायांचं मत वाईट होतं हे कोणी पटवण्याचा प्रयत्न करू नका, किंवा ब्राह्मणाविषयी ब्राह्मणांनीच त्यांना त्रास दिला हे सांगत बसू नका. आलं का लक्षात? आणि हे जर सांगत असाल तर बावळट आहात, तुम्ही परमार्थामध्ये येण्याच्या लायक नाहीये. कारण जगद्गुरू तुकोबारायांच्या जे 14 किंवा 16 टाळकरी होते त्याच्यामध्ये 7 टाळकरी लक्षात ठेवा हे ब्राह्मणांचे होते. मग आता 2च ब्राह्मण, त्यातलाही एक अनुभव आल्यानंतर रामेश्वर भट्ट. आलं का लक्षात? भट्ट आपणाला एकच माहीत आहे फक्त, रामेश्वर भट्ट. परंतु मम्माजी बुवा किंवा मम्माजी भट्ट मुख्य त्रास ते देत होते. आणि ते या रामेश्वर भट्टांना फितूर केलेलं त्यांनी. त्या रामेश्वर भट्टामार्फत ते जगद्गुरू तुकोबारायांना त्रास देत होते. परंतु त्यांनी देवाचा साक्षात्कार त्यांना घडला, स्वप्ना माझी त्यांना कृपाशीर्वाद दिला. आणि मग ते म्हणू लागले वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. सकारात्मक बोलू लागले, आम्हासीच ठावा. आणि किंवा असे व्यक्ती होऊन गेल्या. लक्षात ठेवा, आमचे जोग महाराज असतील, दोंडा महाराज देगलूरकर असतील, बंकट स्वामी असतील, त्यांना आलं हे जुने दांडेकर मामा असतील, यांची कीर्तनं मी प्रत्यक्षात ऐकलेली आहेत. ध्यानात आलं ते जोग महाराजांनी ज्या वेळेला बरं का इतका विरोध केला वारकरी शिक्षण संस्था स्थापन केल्यानंतर. आता जाऊ दे, तिकडचा तो विषय नाहीये. परंतु ही पैसा कमवणाऱ्यांची फॅक्टरी जोग महाराजांनी सुरू केली ना. हे महाराज कसले? नाही रे, तुमचा विचार फार अर्धवट आहे. लक्षात ठेवा, ही फॅक्टरी नाही. ध्यानात आलं का तुमच्या? ही फॅक्टरी तुमच्या भाषेत जर म्हणायचं म्हटलं तर ही फॅक्टरी समजा. परंतु ही अशी फॅक्टरी आहे जिथे नीट लक्ष द्या,
भंगार टाकलेले तुम्ही आम्ही भंगारच आहे हो. ध्यानात येते का तुमच्या? नाहीतर काय एवढं स्वतःला शानं समजताय? हां, काय तुमच्याकडे ब्रह्मज्ञान आहे? तुम्ही आम्ही हे भंगार छाप या कारखान्यात गेले, लक्षात ठेवा. जोग महाराजांच्या कारखान्यात गेले. मग ते पंढरपूरला असतील, आळंदीला असतील, देहूमध्ये वेगवेगळे. आता तिथून पुढे ते पहिले संस्थापक दांडेकर मामा यांच्यावर टीकास्त्र होऊ लागली. त्यांना प्रत्येक गोष्ट यांनी भगवंताचा साक्षात्कार झाला. संतांच्या वचनावरती नवे नवे जगद्गुरू संत तुकोबारायांनाच हिनी देव मानलं, ज्ञानेश्वर माऊलींनाच हिनी देव मानलं. आणि या संतांनी त्यांना आशीर्वाद दिला, लक्षात ठेवा. आणि या संतांच्या आशीर्वाद दिल्यानंतर जे मुखातून प्रासादिक वाणी आलं का लक्षात बाहेर पडली, ती संतांच्या आशीर्वादामुळे असेल, भगवंताच्या आशीर्वादामुळे असेल. त्यांना स्मृती ग्रंथ असं म्हणतात. ध्यानात आलं तुमच्या? या ग्रंथामध्ये 6 शास्त्र, 18 पुराणे, गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, वेगवेगळ्या संतांचा गाथा येते का लक्षात तुमच्या? आणि त्यातल्या त्यात गाथा म्हणलं की जगद्गुरू तुकोबार आहे एवढंच आपल्याला आठवतं. परंतु गाथा नाथ महाराजांचाही आहे, ज्ञानेश्वर माऊलींचाही आहे, नामदेव महाराजांचाही आहे. नवे नवे जेवढे आतापर्यंत संत होऊन गेले या प्रत्येक संतांचा गाथा आहे, लक्षात ठेवा. मग ते संत नरहरी सोनार असतील किंवा संत सावताबाबा असतील, गोरोबा काका असतील, आमचे चोकामेळा असतील, लक्षात आलं तुमच्या? जोहार करणारे, जोहार मायबाप जोहार, आलं का लक्षात? म्हणजे संत सखुबाई असतील, संत बहिणाबाई असतील, मुक्ताई असतील, म्हणजे का ते संत जनाबाई असतील. हे गाथे सर्व संतांचा गाथा, ज्ञानेश्वरी, पुराणी, साही शास्त्र हे याच्यामध्ये येतात आणि हे स्मृती ग्रंथामध्ये याचा समावेश होतो. आणि इथे तर महाराज असं म्हणतात बरं का, या स्मृती ग्रंथांचे बरं का माझ्या जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितली की गीता भागवत करीती श्रवण. काय आपुलिया हिता जो असे जागता, कुळी कन्यापुत्र होती, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. हे तुकाराम महाराजांचा अभंग पहा. हे या स्मृती ग्रंथामध्ये येतं. किंवा वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, हे जनाबाईचा अभंग पहा. या सर्वांचा समावेश या स्मृती ग्रंथामध्ये होतो. आलं का लक्षात? मग आपल्याला आणखीन पुढे लांब जायचं आणि मग आपण काय करतोय? आपण नरकाला जाणार आहे का? नरक यातना आपणास भोगावयास मिळणार आहे? कोणत्या व्यक्तीस नरक यातना भोगावयास मिळणार आहे हे ठरेल. आणि हा भाग आपण पुढील 3ऱ्या भागामध्ये पाहूया. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा तुकाराम 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 तुकाराम.